आजपासून आपण उपयोजित मराठी या भागाकडे वळूया. भाषा ही आपल्या अभिव्यक्तीचं महत्त्वाचं साधन आहे. अभिव्यक्तीचं म्हणजे भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या भावभावना, आपले विचार इतरांच्या पुढे व्यक्त करतो, मांडत असतो. या दृष्टीनं भाषेला मानवी जीवनात, दैनंदिन व्यवहारात अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता ही जी भाषा आपल्याला समजलेली आहे, भाषेतून शब्द भांडार आपल्याजवळ आलेलं आहे, काही कौशल्य आपण आत्मसात केलेली आहे. तर या सर्व गोष्टींचं उपयोजन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे उपयोजित मराठी. आता उपयोजित म्हणजे काय? तर उपयोजन करणे. मग उपयोजन म्हणजे काय? तर आपल्याला भाषेचं जे काही ज्ञान झालेलं आहे, भाषिक कौशल्य आपण जे काही आत्मसात केलेले आहेत, प्राप्त केलेले आहे, ते प्रत्यक्षात कौशल्याने उपयोगात आणून दाखवणे. याला म्हणायचं सोपं उपयोजित. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वाक्यात उपयोग करा असा एक भाग असतो. वाक्यात उपयोग करा. एखादा वाक्प्रचार दिलेला असतो, एखादी म्हण दिलेली असते, तर त्या वाक्प्रचाराचा किंवा म्हणीचा आपण वाक्यात उपयोग करून दाखवतो. म्हणजे काय? ती म्हण किंवा तो वाक्प्रचार आपण योग्य पद्धतीनं वाक्यात वापरतो. हा वापर करता येणं म्हणजेच उपयोजन करता येणं. तर असं हे उपयोजित मराठी अगदी साधं सोपं अंग आहे. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन या माध्यमातून आपली भाषा विकसित होत जाते. आणि मग भाषेच्या माध्यमातूनच आपण संवाद साधत असतो, एकमेकांशी अभिव्यक्त होत असतो. अशा पद्धतीनं हे आपण आपल्या भावना व्यक्त करणं म्हणजेच भाषेचं उपयोजन करतो आपण. येऊन राहिलं लक्षात? सोपं. भाषेचा वापर आपण करतो आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, म्हणजेच उपयोजन करतो. ठीक आहे. तर मानवी जीवनातल्या, आपल्या जीवनातल्या विविध क्षेत्रामध्ये आपल्याला अत्यंत कौशल्याने, अचूक पद्धतीने भाषेचा वापर करता आला पाहिजे, भाषेचं उपयोजन करता आलं पाहिजे. जसं पत्रलेखन आहे, जाहिरात तयार करणे आहे, एखादी बातमीचं लेखन करणं आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, तर या आपल्याला कौशल्यानं हाताळता आल्या पाहिजे. कशाच्या भरोशावर? भाषेचं जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या भरोशावर. आपल्याजवळ जे भाषिक ज्ञान आहे, भाषेतून प्राप्त झालेलं शब्द भांडार आहे आपल्याजवळ, ते वेगवेगळ्या पद्धतीनं, मोठ्या कौशल्यानं आपल्याला वापरता आलं पाहिजे. आता आपल्याला मुलाखत हा उपयोजित मराठीतला पहिला भाग अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे.
तर हे मुलाखत कशी असते, मुलाखत म्हणजे नेमकं काय, मुलाखतीचं स्वरूप कसं असते, ते आपल्याला आजच्या तासिकेत पाहायचं आहे. आपण वेगवेगळे वर्तमानपत्र वाचत असाल, आकाशवाणीवरून काही कार्यक्रम ऐकत असाल, दूरदर्शनवरून तुम्ही काही पाहत असाल, तर ही जी वेगवेगळी साधनं आहेत, दृक साधनं, दृकश्राव्य साधनं, लिखित स्वरूपातली साधनं, तर या वेगवेगळ्या साधनांमधून, माध्यमांमधून मुलाखती आपण कधी वाचलेल्या आहेत, कधी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. तर काय असते त्याच्यात साधारणतः, एक मुलाखत दाता असतो. मुलाखत दाता म्हणजे मुलाखत देणारा, ज्यांची मुलाखत घ्यायची तो, त्याला म्हणतात मुलाखत दाता. आणि दुसरा मुलाखत घेणारा असतो, त्याला म्हणतात मुलाखतकार. हे दोन अत्यंत महत्वाचे घटक. याशिवाय श्रोता पाहिजे, वाचक पाहिजे, लिखित स्वरूपात असेल तर असे हे महत्वाचे झाले आता 3 घटक: मुलाखतकार, मुलाखतदाता आणि श्रोता किंवा प्रेक्षक किंवा वाचक. हे 3 अत्यंत महत्वाचे केंद्र आहे. हा त्रिकोण आहे. या त्रिकोणात ही मुलाखत सुरू असते. आपल्याजवळ मुलाखतीचं कौशल्य जर असेल, मुलाखत उत्तम पद्धतीनं घेता येत असेल, ती शब्दबद्ध करता येत असेल, तर व्यावसायिक क्षेत्रात आपल्याला त्याची फार मदत होऊ शकते. वेगवेगळ्या संधी व्यवसायाच्या दृष्टीनं आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आता तो नंतरचा भाग आहे. पण मुलाखत नेमकी कशी असते, काय असते, तिकडे आपण वळू. पृष्ठ क्रमांक 87 वर पहा. मुलाखतीचं स्वरूप कसं असते, हा मुद्दा आता आपण घेऊ. कोणते मुद्दे आहेत पूर्ण या मुलाखतीच्या भागात? तर मुलाखतीचं स्वरूप, मुलाखत घेण्यामागचा हेतू, मुलाखत घ्यायची आहे तर त्याची पूर्वतयारी कशी करायची ते, आणि प्रत्यक्षात मुलाखत कशी घ्यायची ते, असे महत्वाचे मुद्दे या प्रकरणातून आपल्याला प्रामुख्याने पाहावयाची आहेत. तर मुलाखत म्हणजे नेमकं काय? तर मुलाखत म्हणजे एक प्रकारे संवाद असतो, परंतु हा संवाद पूर्व नियोजित असतो. त्या मुलाखतीचा, त्या संवादाचा विषय सुद्धा ठरलेला असतो. जाणीवपूर्वक मुलाखत घेतली जाते. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, आता हे महत्वाचं आहे, ही मुलाखत कशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून असते. एक प्रकारे हा संवादच आहे, परंतु त्याचं स्वरूप कसं असते? प्रश्नोत्तरी स्वरूप असते. म्हणजे मुलाखतकार प्रश्न विचारतो आणि मुलाखतदाता जो असतो तो त्या प्रश्नांची उत्तरं देतो, उकल करत जातो. या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून म्हणजेच मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्या विचारवंतांचे विचार, तज्ञांचे विचार लक्षात घ्यायचे असतात.
त्यांचं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वात दडलेले लपलेले काही गुण असतात, ते आपल्याला त्यातून उकलायचे असतात, लक्षात घ्यायचे असतात. तर मुलाखतीचं स्वरूप तसं विविधांगी असते. एका वेळी एक व्यक्ती मुलाखतकार एका व्यक्तीची किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचीही मुलाखत घेऊ शकते. कधी म्हणजे अशी प्रत्यक्ष मुलाखत, तर कधी फोनवरून सुद्धा मुलाखत दिली आणि घेतली जाऊ शकते. कारण काळ जसा जसा बदलला, नवनवं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, त्यानुरूप मुलाखतीचं स्वरूपही बदललेलं आहे. तर मुलाखतीचे विषय वेगवेगळे असू शकतात. साहित्याच्या अनुषंगाने मुलाखती घेतल्या जातील, कुठल्या नव्या शोधाच्या अनुषंगानं. तर सध्या कोविड-19चा जबरदस्त कहर आहे, तर या संदर्भात तज्ज्ञांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या जाऊ शकतात. साफसफाई कर्मचाऱ्याची, कामगाराची सुद्धा मुलाखत, शेतकऱ्याची, मोलमजुरी करणाऱ्या स्त्रीची सुद्धा मुलाखत घेतली जाते. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, काय, ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याजवळ सांगण्यासारखं काही महत्वपूर्ण असलं पाहिजे. सांगण्यासारखं महत्वपूर्ण, मानवी जीवनाला, समाजाला प्रेरणा देणारं असं काही त्या मुलाखत दात्याकडे असणं मात्र गरजेचं आहे. मुलाखत घ्यायची तर त्यातून काही मिळालं पाहिजे ना, म्हणून ती गोष्ट महत्वाची आहे. कोणती? ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखं असलं पाहिजे. निरर्थक नको काही, अर्थशून्य नको काही, मग अर्थपूर्ण असलं पाहिजे, अर्थयुक्त असलं पाहिजे. एखाद्या कलावंताची मुलाखत घेऊ तर कलेच्या संदर्भातलं ज्ञान त्यातून आपल्याला घेता येईल. वैद्यकीय क्षेत्रातली डॉक्टरांची, तज्ज्ञांची मुलाखत असेल, त्यातून आपल्याला काही नॉलेज मिळते. लेखक आहे, प्रतिभावंत साहित्यिक, त्यांच्या मुलाखती नेहमीच येत असतात, कवी वगैरे. तर आपल्याला मुलाखत कोणाचीही घेता येईल, कोणाचीही घेता येते. अट कोणती लक्षात ठेवायची? मुलाखत दात्याकडे, म्हणजेच मुलाखत देणाऱ्याकडे सांगण्यासारखं महत्वपूर्ण निश्चित काहीतरी असलं पाहिजे. त्यातून विचार मिळाले पाहिजेत, त्यातून समाजाला प्रेरणा मिळाली पाहिजे, दिशा मिळाली पाहिजे. तर असा विचार त्या मुलाखतीमध्ये असतो, हे आपण लक्षात ठेवायचं. सामान्यातल्या सामान्य माणसाची सुद्धा मुलाखत आपल्याला घेता येते. आणि सामान्य माणूस असला तरी त्याच्याकडे त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असेल, सामान्याहून वेगळी असेल. कार्य करण्याची पद्धत त्याची सामान्याहून वेगळी असू शकते. मग अशांची मुलाखत घेतली तर ते वेगळे पण समाजाच्या पुढे येऊ शकते. तर अशा पद्धतीनं हे आहे मुलाखतीचं स्वरूप. एवढा लक्षात आला का मुद्दा? मुलाखत आपल्याला कोणाचीही घेता येते, फक्त काय, त्यांच्याकडे. कोणाकडे? मुलाखत दात्याकडे. म्हणजे सोपं, ज्यांची मुलाखत आपण घेऊ त्यांच्याकडे. काय असणं गरजेचं आहे? विचार असणे गरजेचे आहे. काही मूलभूत विलक्षण अशी गुण त्याच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सामान्याहून
वेगळं काहीतरी. वेगळं काहीतरी काहीतरी म्हणजे काहीही नव्हे, तर अर्थपूर्ण, अर्थयुक्त असं असावं लागेल. त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे असावे लागतील. बरोबर आहे ना? समाजाला त्यांच्या मुलाखतीतून, त्यांच्या उत्तरांमधून, त्यांच्या बोलण्यामधून, त्यांच्या जगण्या वागण्यामधून काही प्रेरणा मिळाली पाहिजे. जगण्याला दिशा देण्याची ताकद त्यांच्या ठिकाणी असली पाहिजे, त्यांच्या बोलण्यात असली पाहिजे, त्यांच्या सांगण्यात असली पाहिजे. तर मग अशा कोणत्याही व्यक्तीची आपण मुलाखत घेऊ शकतो. असं हे साधं सोपं मुलाखतीचं स्वरूप असते. आता पुढचा मुद्दा कोणता आहे? मुलाखतीचा हेतू. काय असतो हेतू? कशासाठी घ्यावी लागते मुलाखत? कशासाठी घ्यायची मुलाखत? हेतू, उद्दिष्ट काय आहे? तर अनेक वेगवेगळे हेतू असतात मुलाखतीच्या पाठीमागचे. जसे मुलाखत देणारा, म्हणजे आपण त्याच्यासाठी कोणता शब्द वापरू? आता उपयोजित मराठी आहे, तर आपल्याला शब्दही नीट वापरता आले पाहिजे, शब्दांचं नीट उपयोजन करता आलं पाहिजे. म्हणून मग मुलाखत देणारा म्हणण्यापेक्षा काय म्हणू आपण? मुलाखत दाता. तर या मुलाखत दात्याच्या व्यक्तिमत्वामध्ये जे वेगवेगळे विविध पैलू असतात, त्याच्या स्वभावाचे पैलू असतात, ते व्यक्तिमत्वात सुप्त, दडलेले, लपलेले असतील, तर ते त्यांच्या ठिकाणी असणारे स्वभावातील वेगवेगळे पैलू, व्यक्तिमत्वातील वेगवेगळे पैलू ते समजून घेणे, त्यांची कार्य करण्याची पद्धत कशी आहे ती समजून घेणे, कोणत्या पद्धतीचं समाजाला उपयुक्त ठरणारं असं श्रेष्ठ कार्य केलं त्यावर प्रकाश टाकणं, अशा पद्धतीचे हेतू मुलाखतीच्या मागे असतात, मुलाखत घेताना असतात. मुळातच मानवी जीवन एक संघर्षमय गाथा आहे, संघर्ष गाथा आहे. आणि व्यक्तीच्या जीवनातील हा संघर्ष, ही संघर्षाची गाथा जाणून घेण्याची, समजून घेण्याची अनेकांच्या काही उत्कट इच्छा असते. ती सुद्धा पूर्ण करणे हाही मुलाखतीचा हेतू असतो. आणि आणखी विशेष महत्वाचं म्हणजे काय? व्यक्ती आहे, वेगवेगळ्या पदावर ती व्यक्ती असेल, त्या पदावर कार्यरत असताना, त्या पदाला न्याय देत असताना त्या व्यक्तीच्या अंतःकरणातला माणूस कसा आहे ते माणूस पण समजून घेणं हाही अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यात येतो. हा अत्यंत महत्वाचा हेतू आहे असं आम्हाला वाटतंय. विचारवंतांची वेगवेगळ्या विषयांवरील मतं जाणून घेणं, ती समाजाच्या लक्षात आणून देणं, एखाद्या घटनेचा सखोल अभ्यास करून ती समजून घेणं, असे हे वेगवेगळे मुलाखतीचे हेतू असतात. मुलाखत देणारी व्यक्ती म्हणजे मुलाखतदाता कोणत्या परिस्थितीत जन्माला आला, त्याचा परिसर कसा आहे, त्या परिसराचा काही प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर झालेला जाणवतो काय, ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणे आणि समाजाचं उद्बोधन, प्रबोधन करीत जाणे, समाजाला मार्गदर्शन करत जाणे, तर असे हे मुलाखतीचे हेतू सुद्धा वेगवेगळे असतात. आता पहा, उदाहरणानं स्पष्ट करू. आपण आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात
सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक अशोक थोरात यांना आपण बोलवलं होतं आणि त्यांची प्रकट मुलाखत आपण घेतली. ते मुलाखत देणारे होते म्हणून त्यांना काय म्हणायचं मग, मुलाखत दाता. आणि त्यांची मुलाखत आम्ही घेतली म्हणजे आम्ही झालो मुलाखतकार. दोन गोष्टी समजल्या, या संज्ञा हे शब्द कळले का, मुलाखत दाता आणि मुलाखतकार. तर हे मुद्दाम सांगतो मी, परिस्थिती प्रतिकूल कशी असते, त्यावर मात कशी केली जाते वगैरे वगैरे. हे आता आम्हाला आठवलं हे सांगता सांगता, म्हणून हा विषय आता घेतो. महाराष्ट्रभर गाजलेले हे कवी, महाराष्ट्रभर प्रख्यात कवी, तुम्ही नाव ऐकलं असाल बऱ्याच जणांनी, अशोक थोरात. तर आम्ही मुलाखत त्यांची घेत होतो, विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तर देत होते. लक्षात आलं, काय लक्षात आलं की 10वीची परीक्षा हा कवी 6 वेळा अनुत्तीर्ण झालेला. किती वेळा? 6 वेळा. हे त्यांनी सांगितलं स्वतः. पहा, 10वीच्या वर्गात 6 वेळा नापास झालेला कवी. मग पुढे काय घडलं? सोडली नाही जिद्द त्यांनी, 10वी उत्तीर्ण केली. पुढे मराठी मध्ये त्यांनी MA केलं, वाङ्मय पारंगत पदवी प्राप्त केली. प्राध्यापक म्हणून राहिले. आता 1-1.5-2 वर्षामध्ये रिटायर्ड सुद्धा झाले. अमरावतीच्या कॉलेजमध्ये होते. नाव कमावलं, कवी म्हणून प्रसिद्ध झाले. आता पहा, कवी म्हणून मिळालेलं प्रचंड यश आणि 10व्या वर्गातलं ते 6 वेळा अनुत्तीर्ण होणं, कसा ताळमेळ जोडायचा, सांधायचा. मग यातून आपल्या काही गोष्टी लक्षात येतात. प्रयत्न सचोटीनं करणे गरजेचे आहे. 1दा-2दा 6दा नापास झालं म्हणून शाळा सोडून द्यायची, अभ्यासाकडे दुर्लक्षच करायचं ना, आता काही आपल्याला मिळणार नाही, आपण पास होणार नाही, असं जीवनात हरून जायचं असं नाही. तिथून प्रेरणा मिळते आपल्याला, त्यासाठी ते उदाहरण दिलं आहे. आणि ही प्रतिकूल परिस्थिती झाली की नाही, या कविवर्यांच्या दृष्टीने मात केली त्यावर. यशस्वी प्राध्यापक झाले, यशस्वी कवी झाले, यश मिळालं. तर अशा पद्धतीची प्रेरणा मग त्यातून मिळते. प्रेरणा मिळते इतरांना. आणि आज कवी ज्या पद्धतीनं यशाच्या शिखरावर विराजमान झालेला आहे, त्याची पूर्वपीठिका काय होती, कशी होती, तेही लक्षात येईल. हा एकूणच वेगवेगळ्या अंगानं त्या मुलाखत दात्याचा समाजाला परिचय होत जातो. असा परिचय करून देणं हाही महत्वाचा हेतू असतो. छळून घ्या संकटांनो, आव्हान नावाची त्यांची कविता आहे. छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही. कर्पुराचा देह माझा, कवी म्हणतो स्वतः, याच परिस्थितीवर आहे ते. छळून घ्या संकटांनो. आपण संकट समोर आलं तर घाबरतो, कसं होईल, काय होईल, नाही रे बापा. पण कवी काय म्हणाले, अशोक थोरात काय म्हणाले, छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा येणार नाही. म्हणजे किती छळ झाला, पण या छळात हा कवी
नेस्तनाबूत झाला नाही, होऊ दिलं नाही, स्वतः मात केली. संकटांच्या पुढे आव्हानं उभे केले स्वतःच्या कार्यातून. खरं म्हणजे संकट हेच पहिलं आपल्या समोरचं आव्हान, त्यावर मात करून त्यालाच सांगून टाकलं, छळून घ्या संकटांनो. संधी तुम्हाला भेटलेलीच आहे, माझा छळ करायची, किती छळ करायचा तो करून घ्या. म्हणजे संकटांकडे पाहण्याचा कवीचा अशोक थोरातांचा दृष्टिकोन कसा वेगळा होता ते आपल्या लक्षात येते या आमच्या बोलण्यातून. तर असे हे वेगवेगळे हेतू, असं असते स्वरूप कशाचं? मुलाखतीचं. आता मुलाखत घ्यायची आहे तर आलं कोणी आणि लागलीच झाली सुरुवात मुलाखतीला, तर ती अर्थपूर्ण होणार नाही. बरोबर आहे ना? ती सूत्रबद्ध रीतीनं आपल्याला पुढे नेता येणार नाही. बरोबर आहे? भरकटलेपणा त्यात राहून जाईल. असं होऊ नये. जे करायचं ते उत्तम झालं पाहिजे. म्हणून मग मुलाखतीची पूर्वतयारी करणे गरजेचे असते. पूर्वतयारी म्हणजे तुम्ही परीक्षेची पूर्वतयारी करता की नाही? परीक्षेला जायचं आहे तर पूर्वतयारी करता, आणि कोणत्या विषयाचा पेपर आहे ते समजून घेता, आणि मग त्याचा त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करता, टिपणं काढता तत्पूर्वी. बरोबर आहे? नोट्स काढता, हे सगळं करता. ही पूर्वतयारी झाली. बरोबर आहे ना? तर अशाच पद्धतीनं मुलाखतीची सुद्धा पूर्वतयारी करावी लागते. अशी पूर्वतयारी जर आपण केली तर मुलाखत सुद्धा उत्तम होऊ शकते. त्यासाठी मग म्हणजे गृहपाठ करावा लागेल, कारण हा यशाचा पाया असतो, मुलाखतीचा पाया असतो. यशस्वी मुलाखत घ्यायची आहे तर आपल्याला विचार करावा लागेल आपल्याला कोणाची मुलाखत घ्यायची आहे, मग कोणत्या अंगाने त्यांना आपल्याला न्यायचं. मुलाखत देणारा तर महत्वाचा असतोच, पण त्या मुलाखत दात्याला कसं खुलवायचं, कसं फुलवायचं, त्याचं कौशल्य मुलाखतकाराजवळही असणे तेवढेच गरजेचे असते. कौशल्य पाहिजे. म्हणून मग कशा अंगानं त्याला न्यायचं, पूर्वतयारी करावी लागेल. म्हणजे सोपं काय की त्यांना कोणते प्रश्न विचारावे लागतील, कसे विचारावे लागतील, त्याची पूर्वतयारी करावी लागेल. अर्थात ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे तर सुरुवातीला त्या व्यक्तीचा आपल्याला योग्य परिचय असणे गरजेचे असते. नसेल तर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला त्या व्यक्तीचा परिचय समजून घ्यावा लागेल. बरोबर आहे? त्याबद्दलची माहिती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्राप्त करावी लागेल, मिळवावी लागेल. ती माहिती आधी आपल्याजवळ असली पाहिजे. जसं कवी आहे, कवी म्हणून वेगळ्या नावाने कोणी परिचित असेल तर मूळ नाव काय आहे, त्यांचं टोपण नाव, वय, जन्म वगैरे वगैरे, स्थळ, त्यांचं कार्य कोणतं आहे, त्या कार्याची माहिती, ते कुठे कार्यरत आहेत त्याची माहिती, शैक्षणिक माहिती त्यांच्याबद्दलची, कौटुंबिक माहिती, एकूणच त्यांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मग आपल्याला आधीच गोळा करावी लागेल. हे सगळं आधीच गोळा करणं, तयार करणं ही झाली पूर्वतयारी. एखाद्याला कोणता पुरस्कार मिळालेला असेल, अशा पुरस्कार प्राप्त व्यक्तीची मुलाखत घ्यायची असेल तर त्याहीसाठी त्या व्यक्तीची माहिती, त्याचा परिचय असणं गरजेचं आहे. पण त्या पुरस्काराबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. हा पुरस्कार कोणता, त्याचं नाव काय, तो केव्हा सुरू झाला, कशासाठी सुरू झाला,
त्याचं श्रेष्ठत्व कशात आहे, या सगळ्या बाबी आपल्याला आधीच जाणून घ्याव्या लागतात. त्याचा सगळा अभ्यास आपल्याला आधी करावा लागतो. तो करून ठेवणं यालाच म्हणायचं आपण पूर्वतयारी. आता हे सगळं करत असताना कोणत्या विषयावर आपण मुलाखत घेणार आहोत त्या विषयाचं उत्तम ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. तो विषय नीट समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मुलाखतीत प्रत्यक्ष मग त्या विषयाला अनुसरून कसे कसे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न सुद्धा तयार करणं गरजेचं असते. हे सगळं तयार करून घेणं, मुलाखतीचा वेळ किती आहे तो ठरवणं, या सगळ्या गोष्टी मुलाखत पूर्व तयारीमध्ये मोडतात. प्रश्न विचारायचा म्हणजे विचारायचा म्हणून विचारायचा नाही. प्रश्नांची एक नीट आणि विशिष्ट साखळी गुंफता आली पाहिजे. नाही तर आता एक प्रश्न विचारला त्याच्याशी काही संबंध नाही, लगेच दुसरा प्रश्न, तर हे अस्ताव्यस्त होऊन जाईल. असं नाही, ती साखळी बरोबर असली पाहिजे. तर हे सगळं नियोजन करावं लागते आधी. हे नियोजन करणं मुलाखतीच्या संदर्भातलं, यालाच म्हणायचं मुलाखतीची पूर्व तयारी करणे. मुलाखत आपल्याला कशा पद्धतीची घ्यायची आहे, प्रकट मुलाखत घ्यायची आहे की लिखित स्वरूपात ती मुलाखत आहे, हेही आपल्याला आधी समजून घेणं गरजेचं असते. आणि मग ही जी मुलाखत ज्यांच्यासाठी घेतो तो श्रोतावृंद किंवा वाचकांचा वर्ग नेमका कोणता असणार, विद्यार्थी वर्ग आहे की पालक वर्ग आहे, शिक्षकांसाठी आहे की एकूणच एकंदरीत समाजासाठी आहे, वयोगट काय राहणार, या सगळ्या गोष्टींचा नीट साकल्याने विचार करून आपल्याला मुलाखतीकडे मग वळावं लागते. तर हे सगळं पूर्वतयारीमध्ये मोडते. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांच्या समोरासमोर आहे की आकाशवाणीसाठी आहे, रेडिओसाठी आहे की टीव्ही साठी आहे, वर्तमानपत्रासाठी आहे, हे सगळं पहिल्यांदाच लक्षात घ्यावं लागेल. मुलाखतीसाठी मग श्रोत्यांची म्हणजे प्रेक्षक श्रोते असतील तर त्यांची बैठक व्यवस्था कशी करावी लागेल. मुलाखतीसाठी म्हणजे प्रत्यक्ष हा कार्यक्रम जिथे सुरू आहे, मुलाखत सुरू आहे, तो मंच कसा असेल, तिथे कोण कोण बसणार, तिथली व्यवस्था काय, हे या सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईनं त्याचा विचार करावा लागतो. बैठक व्यवस्थेसोबतच ध्वनी व्यवस्था कशी असली पाहिजे, वातावरण निर्मिती कशी करायची, हे सगळं मुलाखत घेत असताना संदर्भ ग्रंथ आहेत, काही चित्र, वाद्य, जे काही असेल, तर या सगळ्या गोष्टी आवश्यकतेनुरूप ज्याची ज्याची गरज आहे त्या त्या सर्व गोष्टी आपल्याला आधीच मिळवून ठेवाव्या लागतात. तर अशा पद्धतीने मग ज्या दिवशी मुलाखत होणार आहे त्या दिवशी पाहुणे येतील, ज्याची मुलाखत घ्यायची आहे, मुलाखतदाता येईल, त्यांची मुलाखतकारांनी प्रत्यक्ष भेट घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, विचार विनिमय करणं, हे सगळ्या गोष्टी या पूर्वतयारीमध्ये येतात. असं झालं की मग मुलाखतीला आपल्याला योग्य दिशेने बरोबर नेता येईल. ठीक आहे, एवढं समजलं का? मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचं स्वरूप आणि मुलाखतीचे हेतू काय, त्यासोबतच मुलाखतीची पूर्वतयारी कशा पद्धतीनं करावी, असे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आजच्या तासिकेत आपण पाहिलेत. पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेत पाहू. थांबूया.